नमस्कार मंडळी. आपण सुसंवाद कसा करायचा याच्याबद्दल आता गेले काही दिवस बोलतो आहोत. आय एम ओके, यू आर ओके या सगळ्याबद्दल आपण बोललो. पण कधी-कधी कशी गंमत होते माहिती आहे का? आपलं बोलणं जरी चालू असलं, एकमेकाशी बोलत जरी असलो, तरी तो चांगला संवाद म्हणता येणार नाही, असं कधी-कधी घडतं. म्हणजे एक लक्षात घ्या, चांगला संवाद होण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं ते ऐकणं. तुम्ही चांगलं ऐकता का दुसऱ्याचं? दुसऱ्याचं जे काही म्हणणं असेल, इंग्रजीत बघा 2 शब्द आहेत. ऐकणं म्हणजे हिअरिंग, पण ऐकणं, मन लावून ऐकणं, लक्षपूर्वक ऐकणं असं म्हणायचं असेल तर लिसनिंग. ह्या 2 गोष्टी वेगळ्या-वेगळ्या आहेत. ज्या वेळेला तुम्ही एकमेकाशी बोलत असता, समोरच्याचं नीट ऐकता का? तर तो संवाद होतो. समोरच्याचं न ऐकता आपणच बऱ्याच वेळा पुढे बोलत राहतो. कशी गंमत आहे माहिती आहे का? आपण मनाचा जो विचार करतो, समोरच्याचा बोलण्याचा वेग आणि आपला मनाचा विचार करण्याचा वेग फार व्यस्त प्रमाण आहे. आपण 10 पट वेगाने विचार करत असतो. आणि मग मनामध्ये आपण ठरवतो, की अरे याला काय उत्तर देऊ? याला कसं गप्प बसवू? याचं म्हणणं कसं खोडून काढू? असा आपण विचार करत राहतो. त्यामुळे समोरच्याचं काय म्हणणं आहे, ते नीट ऐकलं जात नाही. आणि मग गडबड होते. मग तो संवाद होत नाही. एकतर्फी भाषण होतं, एकतर्फी उपदेश होतो आणि मग तो ऐकला जात नाही. म्हणजे ऐकतोय असं दाखवलं जातं, पण ते मनात पोचत नाही. कसं आहे, सुसंवाद म्हटलं तर या हृदयाचं त्या हृदयी पोचलं पाहिजे. ते मनापासून ऐकलं गेलं पाहिजे, मनापासून सांगितलं गेलं पाहिजे. म्हणजे नुसतंच आय एम ओके, यू आर ओके असून उपयोग नाही. ते चांगलं संवादही झाला पाहिजे. तेव्हा पहिल्यांदा मित्रांनो, आपण चांगलं ऐकायला शिकूया आणि मग बोलायला. तोपर्यंत थोडं पेशन्स ठेवायचा आहे. सुधीर व्हायचं. ठीक आहे? बघा आता सुरुवात करा आत्तापासूनच. हे सगळं मी जे काय बोलतोय ते ऐकताय ना नीट? की त्याच्या विरुद्ध काहीतरी लिहिण्याच्या तयारीत आहात? लिहा, लिहा. कॉमेंट बॉक्समध्ये कसं वाटतं ते निश्चित लिहा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.